नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 27 ऑगस्टच्या भागामध्ये आजचा भाग त्यांनी असं खूप गोल 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 फिरवलेला आहे, पण अखेर शेवट मात्र त्यांनी खूप छान दाखवलेला आहे. कारण काही ना काहीतरी करून हे चौघे सुद्धा आता सँडी पर्यंत पोहोचलेले सुद्धा आहेत आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन या चौघांनी सँडीची गच्चंडी सुद्धा पकडलेली आहे. तर मित्रांनो, सुरुवातीपासून बघूयात हे चौघे सँडी पर्यंत पोहोचले कसे. काव्याने लगेचच नंदिनीला फोन लावलेला आहे आणि तिने तिला सांगितलेलं आहे की तुम्ही दोघं तुमच्या रूम मधून प्लॅन एक्झिक्यूट करा आणि आम्ही दोघं आमच्या रूम मधून प्लॅन एक्झिक्यूट करतो, असं तिने सांगितल्यानंतर जीवा लगेचच दरवाजा बंद करून घेतो. आणि आता नंदिनी काव्याला विचारते, पण असं का करायचं? तर काव्या तिला म्हणते, अगं ताई, भिंतींना सुद्धा कान असतात ग, आणि वसुआत्यांनी आपलं बोलणं कसं ऐकलं होतं तुला माहिती आहे ना, आणि म्हणूनच असं बोलतोय आपण, आणि तुम्ही सुद्धा ना एका कोपऱ्यात उभा राहूनच बोला, असं तिने सांगितल्या लगेचच जीवा मोबाईल उचलतो आणि नंदिनीला घेऊन एका कोपऱ्यामध्ये उभा राहतो. तर काव्या सांगू लागते, आपला प्लॅन तर ऑलच आहे, पण ना आपल्याला थोडासा पॅटर्न चेंज करायचा आहे, असं तिने म्हटल्या पार्थ लगेचच मध्ये बोलतो, डिवाइड अँड एक्झिक्यूट, असं त्यांना म्हटल्या काव्या थोडीशी रागातच चिडून पार्थकडे बघू लागते. कारण हा तर प्लॅन तिचा असतो आणि पार्थनेच तो प्लॅन आपल्या नावावरती छापून टाकलेला असतो. तर जेव्हा विचारतो म्हणजे काय, तर पार्थ सांगतो, अरे म्हणजे ना आपण वेगवेगळं होऊन ना प्लॅन सुरूच ठेवायचा. तर नंदिनी सुद्धा म्हणते, हो बरोबर आहे हे तर, कारण ना आपण आता वेगवेगळं राहायचं आणि सगळं काही शांतपणे करायचं आणि कुणाला काही कळता कामा नये. तर जीवा म्हणतो, हो ते सगळं काही बरोबर आहे, पण आपल्याला आता लवकरात लवकर पुरावा सापडला पाहिजे, कारण त्या साथीदाराने ना त्याचं सिम कार्ड सुद्धा तोडलेला आहे आणि फोन सुद्धा डिस्ट्रॉय केलेला आहे. त्यामुळे आता आपण त्याच्यापर्यंत पोहोचायचं कसं, सगळीकडूनच ब्लॉक झाल्यासारखं झालेलं आहे. तर पार्थ आता एक आयडिया सांगतो. तो म्हणतो की जर तुम्हाला दोघांना जर त्या साथीदाराचा जर चेहरा आठवत असेल ना, तर आपण मोरेला सांगून एखादं स्केच काढूयात आणि ते सर्क्युलेट करूयात. तर जेव्हा म्हणतो, हो रे खरं, पण मला ते जरा काहीच नीट आठवत नाहीये. आणि नंदिनी सुद्धा अगदी तसंच सांगते, हो खूप दिवस झालेत ना, त्यामुळे मला सुद्धा काही नीटचा आठवत नाहीये. तर काव्य आता त्या दोघांना म्हणते, बरोबर ठीक आहे, असू देत, आणि ताई तू जरा काही टेन्शन जास्त घेऊ नकोस, आणि आपण ना काहीही झालं ना तरी सुद्धा वसुआत्याच्या विरोधात पुरावा शोधायचा म्हणजे शोधायचाच. काय आहे ना, खूप ओव्हर कॉन्फिडन्स आहे त्यांना. तर नंदिनी म्हणते, अगं जाऊ देत काव्या, कधी कधी ना खूप ओव्हर कॉन्फिडंट असणारा माणूसच ना स्वतःच्या जाळ्यात अडकतो. तर आता ओव्हर कॉन्फिडन्स हा शब्द ऐकल्यानंतर जीवा म्हणतो, एक मिनिट, वसुआत्याने सुद्धा काहीतरी ओव्हर कॉन्फिडन्स असं काहीतरी केलं असणारच आहे ना. तर नंदिनी म्हणजे काय असं जीवाला विचारते. तर तेव्हा जीवा सांगू लागतो, अगं त्या दिवशी नाही का तू तिच्यासोबत बोलायला गेली होतीस, तर तेव्हा ती तुला म्हणाली होती की तुला जे काही करायचं आहे ते कर. मग तिच्यासोबत बोलताना तिने काहीतरी असं केलं असेलच ना, आठवतं का बघ तुला? तर नंदिनी म्हणते, नाही तसं काही सुद्धा नाही. तर इकडून पार्थ म्हणतो, अहो नंदिनी जरा नीट आठवा. आणि काव्या सुद्धा म्हणू लागते, अगं ताई जरासं आठव ना नीट. तर जीवा सुद्धा म्हणतो, अगं जरासा प्रयत्न करून बघ, नक्की काही नाहीये का? तर नंदिनी म्हणते, हो अहो नक्कीच काही सुद्धा नाहीये. उलट त्या मला म्हणाल्या होत्या की मला ना तुझ्या वडिलांच्या पासून प्रॉब्लेम आहे, म्हणजे प्रॉब्लेम होता, म्हणूनच मी त्यांना या घरामध्ये नको होते. आणि असं अजून काय बरंच काही त्या बोलत होत्या. त्या मला म्हणाल्या की ऐनवेळी दीपक माझ्या हाती लागला म्हणून मला माझे हात घाण वगैरे करायला लागले नाहीत. दीपकला कसं काय मी वेटर बनवून लग्नामध्ये सामील करून घेतलं, आणि असं बरंच काही सांगत होत्या. असं ते सांगत असताना आता काव्या नंदिनीला मध्येच थांबवते आणि तिला म्हणते, अगं ताई एक मिनिट, तू आता काय म्हणालीस? वसुआत्याने दीपकला वेटर म्हणून लग्नामध्ये सामील करून घेतलेलं होतं? तर नंदिनी म्हणते, अगं हो, मला तर असं त्या म्हणाल्या होत्या. तर पार्थ आता इकडे काव्याला विचारतो, काव्या तुम्ही असं का विचारताय? वेटर म्हणून बोलवलं होतं त्यात काय एवढं आहे? तर तेव्हा काव्या पार्थला म्हणते, हे बघा देशमुख, आणि तुम्ही तिघं सुद्धा ना माझ्या बोलण्याकडे जरा नीट लक्ष द्या. जर समजा वसुआत्याने दीपकला वेटर म्हणून लग्नामध्ये सामील करून घेतलं असेल ना, तर तो हळद संगीत अशा सगळ्या कार्यक्रमामध्ये असणारच आहे, आणि तो असणार म्हणजे त्याचा साथीदार पण असणार. तर तिचं बोलणं ऐकल्यानंतर नंदिनी काव्याला म्हणते, म्हणजे काव्या तुला असं वाटतंय का की दीपक वेटर म्हणून लग्नामध्ये सामील झाला म्हणजे त्याचा साथीदार सुद्धा वेटर म्हणून लग्नामध्ये सामील झाला असणार? तर काव्या म्हणते, अगं 100%. तर जीवा तिला विचारतो, एक मिनिट, पण आपल्याला यामधून काय क्ल्यू मिळणार आहे? तर काव्या सांगते, मिळणार ना, क्ल्यू मिळणार. जर ते दोघे वेटर म्हणून लग्नामध्ये सामील झाले असतील ना, तर आपल्याकडे लग्नाचा अल्बम आहे. आपण ना अल्बम मधले सगळे फोटो चेक करूया, कोणाच्या मागे उभे असेल किंवा कोणाला तो सर्व करत असेल, आणि त्यामधून कुठून तरी आपल्याला दीपकच्या साथीदाराचा फोटो मिळेलच की. आणि तुम्ही दोघांनी तर त्याला बघितलेला आहे, मग फोटो बघून तर लगेचच ओळखू शकता ना त्याला तुम्ही. तर पार्थ म्हणतो, हो हे तर बरोबर आहे, आणि जर समजा आपल्याला फोटो मिळाला तर आपण त्या इन्स्पेक्टर मोरेला फोटो देऊन सगळीकडे त्याला आपण शोधू शकतो आणि त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो.
तर तेव्हा आता हे तिघे सुद्धा खुश होतात. तर जीवा सुद्धा म्हणतो हो एक्झॅक्टली. तर नंदिनी सुद्धा म्हणते व्हेरी गुड काव्या, आता आपण ना लग्नाच्या फोटोचा जरासा अल्बम बघूयात. तर पार्थ म्हणतो आपण ना सगळेजण नको, काय आहे ना तो अल्बम ना मिथुन काकाच्या रूम मध्ये आहे. आता ना सगळेजण झोपलेले असतील, काय करतो आम्ही दोघे सुद्धा उद्या जातो आणि दोघे जाऊन तो अल्बम शोधतो. काय आहे ना आपण जर सगळे गेलो तर संशय येईल. तर इकडून नंदिनी सुद्धा हो बरोबर आहे असं म्हणते. तर पार्थ म्हणतो आता ना आपला हा प्लॅन कोणालाच कळायला नको. आणि असं तो म्हणजे त्यांचं सगळं काही हे बोलणं चालू असतं आणि मंजूने ते चोरून त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं. आणि ते बोलणं ऐकल्यानंतर आता मंजूला मात्र धक्काच बसतो. तर आता मंजू लगेचच वसू आणि रम्याकडे जाते आणि ते सर्व काही त्या दोघींना सांगते. तर तेव्हा वसू म्हणते काय सांगतेस मंजू, आता त्या साथीदारापर्यंत पोहोचायसाठी हे सर्वजण मिळून लग्नाचा अल्बम शोधणार आहेत. तर मंजू म्हणते अगं हो ताई, हेच तर मी त्यांच्या खोलीच्या बाहेर ऐकलेलं आहे. तर रम्या आता खूपच घाबरते आणि वसूला म्हणते अगं आई हे चौघे तर थांबतच नाहीयेत आणि अगं त्यांना आपल्या विरोधात काही पुरावा मिळाला तर वसू म्हणते असं काही सुद्धा होणार नाहीये आणि मी असं काही होऊच देणार नाहीये. आणि पुढे ती म्हणते आपण आता एक काम करूया, त्या चौघांची ना एकी अजून वाढवूयात आणि त्या चौघांच्या मध्ये आपलं एक प्याद सुद्धा पाठवूयात. असं सर्व काही बोलून ती आता मंजूकडे बघते आणि बहुतेक मित्रांनो आता मंजू म्हणूनच तिला किंवा पिहूला तयार करून त्या दोघींच्या पैकी कोणाला तरी एकटीला ते प्याद म्हणून त्या चौघांच्या मध्ये पाठवणार आहेत. असा आता वसूचा प्लॅन तर इथे दिसतोय. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी पार्थ आणि काव्या मिथुनच्या खोलीमध्ये जातात. तर तेव्हा मिथुन अल्बम आपला त्यांच्या लग्नाचा अल्बम काढतो आणि त्या दोघांच्या हातामध्ये देतो आणि त्यांना म्हणतो हे घ्या तुमच्या लग्नाच्या फोटोंचे अल्बम आहेत हे. पण सकाळी सकाळी याची काय गरज पडली असं त्याला मात्र प्रश्न आता पडलेला आहे. तर मंजू लगेचच तिथं येते आणि म्हणते नंदिनीला निर्दोष सिद्ध करण्यासाठीच तुम्हाला या अल्बमची गरज पडलेली आहे, बरोबर आहे ना. आणि असं तिने म्हटल्यानंतर पार्थ आणि काव्याला मात्र थोडासा धक्काच बसतो आणि ते दोघे सुद्धा आश्चर्यानेच मंजूकडे बघू लागतात. तर आता या तिघींचा प्लॅन म्हणजे वसू, रम्या आणि मंजूचा प्लॅन झालेला असणार आहे आणि त्या तिघींनी मिळून या मंजूलाच इकडे यांना प्याद म्हणून या चौघांच्या टीम मध्ये सामील करायसाठी म्हणजे त्यांचा विश्वास संपादन करायसाठी पाठवलेला आहे. आणि आता मंजू त्यांच्या समोर येते आणि त्या दोघांना म्हणते नंदिनीसाठीच ही सगळी काही धडपड सुरू आहे ना तुमची. तर पार्थ आता मंजूला विचारतो पण हे सगळं तुला कसं काय माहिती. तर काव्या सुद्धा म्हणते तुम्हाला वसवात्याने वगैरे काही सांगितलं तर नाही ना. तर मंजू लगेचच भडकते आणि म्हणते तू या त्या बाईचं ना नाव सुद्धा घेऊ नकोस माझ्या समोर आणि मला ना तिला माझी बहीण म्हणायला सुद्धा लाज वाटते. अगं माझ्या पिहूला धमकावताना काहीच कसं काय वाटलं नाही तिला. आणि पुढे ती म्हणते ते काही सुद्धा नाही. पार्थ काव्या तुम्ही जे काही करताय ना ते करा, मी तुमच्या सोबत आहे आणि सांगा मला मी काय करू. तर आता काव्या तिला म्हणते नाही मंजू त्या तुम्ही काही सुद्धा करू नका, आम्ही आहोत असं म्हणून ती अल्बम चेक करू लागते. म्हणजे त्या साथीदाराचा फोटो त्याच्यामध्ये दिसतो का ते चेक करू लागते. तर आता मंजू तिला थांबवते आणि तिला विचारते अगं काव्या तू अजूनही मला आपलं मानत नाहीस का. अगं नंदिनीने माझ्या पिहूसाठी एवढं काही केलेलं आहे आणि आता ना तिला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मला काहीतरी करायचंय ग. अगं तिला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मला खारीचा वाटा तरी घेऊ देत ना असं ती बोलत असते. पण इकडे मिथुनला मात्र तिची शंका येत असते आणि त्याला काही कळतच नसतं की ही इतकं चांगलं कसं काय वागते आणि ते सुद्धा अगदी वसुताईच्या विरोधात जाऊन. तर आता मंजूने असं बोलल्यानंतर ती जरा पार्थ आणि काव्याच्या उत्तराची वाट बघू लागते आणि ते दोघे मात्र काही बोलतच नाहीत कारण अजून सुद्धा त्या दोघांचा मंजूवरती विश्वास बसलेलाच नसतो. तर आता मंजू परत त्या दोघांना म्हणते प्लीज काव्या प्लीज प्लीज पार्थ. तर तेव्हा आता पार्थ तिला म्हणतो ठीक आहे आत्या असं त्यानं म्हटल्या काव्या म्हणते अहो पण पार्थ तुम्ही असं कसं काय करताय. तर तेव्हा मंजू लगेचच म्हणते थँक्यू पार्थ आणि ती नाटकच सुरू करते. ती म्हणते मला असं वाटलं होतं की एका आत्याच्या असं वागण्यामुळे तुम्ही दुसऱ्या आत्याला सुद्धा दूर लोटताय की काय. तर पार्थ म्हणतो असं का बोलतेस तू आत्या. तर मंजू म्हणते नाही रे पार्थ घरामध्ये सगळं काही असं एवढं होऊन गेलंय म्हटल्यानंतर असं वाटणं तर साहजिकच आहे ना. आणि ठीक आहे ते सगळं जाऊ देत पण मी तुझी कशी मदत करू ते सांग मला, मी काय करू. तर काव्याचा अजून सुद्धा तिच्यावरती विश्वास बसलेलाच नसतो. तर ती सारखं मधून मधून पार्थकडे बघत असते आणि आता मंजू त्या दोघांचं लक्ष आपल्यावरतीच करण्यासाठी मिथुनला म्हणते अहो पिहू सकाळपासून कुठं दिसलेली नाहीये, ती गच्चीवरती आहे का जरा बघून येता का असं म्हणून ती आता मिथुनला तिथून घालवून द्यायचा प्रयत्न करू लागते. तर तेव्हा मिथुन सुद्धा तिच्याकडे बघून थोडासा आश्चर्यचकित झालेलाच असतो आणि आता तिचं ऐकून तो पिहूला शोधायसाठी बाहेर जातो. तर त्यानंतर मंजू लगेचच पार्थला विचारते अरे पार्थ सांग ना, सांग मी काय करू सांग की. तर पार्थ आता मंजूला सांगतो हो सांगतो, तू एक काम कर या फोटोज मध्ये जे वेटरचे फोटो दिसत आहेत ना ते फोटो जरा बाजूला काढ
तर मंजूने आता बरोबर डाव साधलेला असतो आणि ती म्हणते हो शोधते की लगेचच शोधते असं म्हणून ती खुश मात्र खूपच झालेली असते. तर आता इकडे नेहमीप्रमाणे नंदिनी आवरावर करत असते तर तेव्हा जीवा तिच्या जवळ येतो आणि तिला म्हणतो अगं नंदिनी दादाचा मेसेज आलेला आहे, त्यानं सांगितलेला आहे की ते दोघे ना तिथे अल्बम चेक करत आहेत आणि जर समजा आपल्याला हवा तो फोटो मिळाला ना तर तो फोटो ना तुझा खरेपणा नक्कीच सिद्ध करेल. तर तेव्हा नंदिनी सुद्धा म्हणते फोटो सापडायला हवा खरा. तर जीवा म्हणतो अगं सापडेल बी पॉझिटिव्ह. अगं आपल्याला त्या साथीदाराबद्दल काही माहिती नाहीये ना म्हणून. अगं म्हणजे जर समज त्याचा नंबर जरी असताना तरी सुद्धा त्याचं लोकेशन इझिली ट्रेस करता आलं असतं. लास्ट टाइम ना मला दीपकचा नंबर रेखाताईंनी दिलेला होता, त्यावरून ना त्याचं लोकेशन मी ट्रेस केलेलं होतं म्हणजे माझ्या मित्राला सांगून. आणि आता जीवाने रेखाताईचं नाव घेतल्यानंतर नंदिनीच्या कानामध्ये रेखाताईचे शब्द घुमू लागतात. तिनं सांगितलेलं असतं की अगं नंदिनी माझ्या वहिनीला ना बाळ झालेलं आहे ग आणि ते बाळ जन्मताच काचेच्या पेटीमध्ये आहे. कारण ना त्याचं वजन सुद्धा खूप कमी आहे आणि बाकी सारे खूप सुद्धा कॉम्प्लिकेशन्स पण आहेत. आणि ते आठवत असताना ती विचारातच हरवून जाते. तर आता जीवा परत तिच्या जवळ येतो आणि तिला विचारतो अगं नंदिनी काय झालं, कसला विचार करतेस तू. तर नंदिनी सांगते काही नाही, मी ना रेखाताईंचा विचार करत होते आणि जीवा मला त्यांना ना भेटायला जायचं आहे आणि मी एक काम करते, मी ना त्यांना आधी फोन करते असं म्हणून ती तिचा मोबाईल हातामध्ये घेते आणि रेखाताईंना फोन लावू लागते. तर जीवा तिला विचारतो काय झालं, लागला का फोन. तर नंदिनी म्हणते काय माहिती नाही लागलेला फोन आणि कालपासून ना त्यांचा फोन बंदच येत आहे, मला तर काही कळतच नाहीये. तर जीवा विचारतो बंद येते का. तर नंदिनी म्हणते हो बंद येतोय आणि ते बाळ ठीक असेल ना. आणि मला तर काही कळतच नाहीये. राहून राहून ना रेखाताईंचा रडलेला चेहराच माझ्या डोळ्यासमोर येत आहे. खूप अस्वस्थ वाटते मला आणि सगळं काही ठीक व्हायला पाहिजे, निदान ना बाळासाठी प्रार्थना तर केली पाहिजे मला आणि मी आलेच असं म्हणून ती चाललेली असते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो थांब मी सुद्धा येतो. तर नंदिनी म्हणते तुम्ही कशासाठी. तर जीवा तिला म्हणतो कारण ना तुझी माणसं ती माझी माणसं असं त्यानं म्हटल्यानंतर नंदिनी थोडीशी खुश होते, म्हणजे तिचं थोडंसं टेन्शन कमी होतं. आणि आता ते दोघं प्रार्थना करायसाठी देवासमोर जाऊ लागतात. तर आता इकडे हे तिघेजण मिळून म्हणजे पार्थ, काव्या आणि मंजू आत्या मिळून तो वेटरचा फोटो शोधू लागतात आणि मंजू मधून मधून थांबून त्या दोघांच्याकडेच बघत असते. आणि तेव्हा अचानकपणे मंजूला मात्र तोच फोटो बरोबर सापडतो आणि मंजू तो अल्बम खाली ठेवते आणि तो फोटो आपल्या हातामध्ये घेते आणि ती आता मनातल्या मनात बोलू लागते अरे बापरे हा तर दीपक आहे, म्हणजे हा शेजारचा माणूस नक्कीच त्याचा साथीदार असणार असं ती त्या फोटोकडे बघून मनातल्या मनात म्हणत असते. पण या दोघांचं मात्र तिच्याकडे लक्षच नसतं आणि इतक्यातच पार्थ तिला विचारतो मंजू आता सापडले का फोटो. तर तेव्हा मंजू तो फोटो बरोबर एका फोटोच्या मागे लपवते आणि पार्थला म्हणते अरे नाही सापडले, हे बघ तुझेच फोटो आहेत हे. तर तेव्हा पार्थ आणि काव्या परत आपले फोटो शोधू लागतात. तर मंजूला मात्र तो फोटो सापडलेला असतो आणि मंजू आता लगेचच त्या दोघांना म्हणते मी आलेच हा, पाणी पिऊन लगेच आले असं म्हणून ती तिथून सटकते आणि डायरेक्ट वसूकडे जाते. तर आता इकडे जीवा आणि नंदिनी देवासमोर प्रार्थना करायसाठी उभारलेले असतात आणि ते दोघे सुद्धा प्रार्थना करू लागतात. तर प्रार्थना करत असताना जीवा थोडासा नंदिनीकडे बघतो आणि तेव्हा त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस रम्या त्या म्हणजे पार्थला आणि जीवाला म्हणालेली असते की आत्ता हिचा खोटेपणा सिद्ध झालेला आहे आणि तुम्ही दोघं हिला बाहेर जाऊ नका म्हणताय. आणि त्यानंतर आता नंदिनीला तो क्षण आठवतो म्हणजे रेखाताई म्हणालेली असते की अगं माझ्या वहिनीला ना बाळ झालेला आहे आणि ते जन्मताच काचेच्या पेटीमध्ये आहे. आणि आता इकडे वसू आणि रम्या दोघे सुद्धा खूप अस्वस्थ असतात आणि घाबरलेल्या सुद्धा असतात. इतक्यातच मंजू तिथं येते आणि तिथं येऊन ती त्या दोघींच्याकडे बघून हसूच लागते आणि एकदमच तो फोटो त्या दोघींच्या समोर धरते. तर तेव्हा तो फोटो बघितल्यानंतर वसू तर खूपच आनंदित होते आणि हसू लागते आणि तो फोटो आपल्या हातामध्ये घेऊन त्याच्यामध्ये बघते आणि रम्याला सुद्धा तो फोटो दाखवते आणि तिला म्हणते हे बघ हा इकडचा जो आहे ना तोच दीपकचा साथीदार आहे. आणि ते बघितल्यानंतर रम्या सुद्धा खूप खुश होते. आणि मंजूने तर येता येता काडीपेटी सुद्धा आणलेली असते आणि ती काडीपेटी आता ती रम्या समोर धरते. तर तेव्हा रम्या लगेचच ती काडीपेटी आपल्या हातामध्ये घेते आणि खुश होते. आणि आता रम्या तो फोटो आपल्या हातामध्ये धरते आणि काडीपेटी वसूच्या हातामध्ये देते. तर तेव्हा वसू त्या काडीपेटीमधली काडी घेते आणि काडी ओढायचा प्रयत्न करत असते तर त्याची काडी काही पेटतच नाही आणि आता ती रागारागात ती काडीपेटी फेकून देते. तर त्यानंतर आता रम्या तो फोटो वसूच्या हातामध्ये देते आणि ती काडीपेटी परत उचलून आपल्या हातामध्ये घेते आणि ती मात्र आता ती काडी पेटवते आणि त्या फोटोला लावणारच असते. तर तेव्हा ती काडी परत विझून जाते आणि इकडं या दोघांची प्रार्थना तर निरंतर चालूच असते. तर आता रम्या काडी काही पेटत नाही म्हटल्यानंतर तो फोटो घेते आणि रागारागात फाडून ते सर्व काही बारीक बारीक तुकडे करून मंजूच्या हातामध्ये देते. तर इकडे आता नेमकंच त्याच वेळेला या दोघांची प्रार्थना सुरू असते आणि त्या प्रार्थनेमध्ये दिवा विझत असतो. तर तेव्हा नंदिनी लगेचच त्या दिव्याच्या भोवती आपला हात धरते
आणि दिवा विझण्यापासून थांबवते आणि अखेर आता त्या दोघांची प्रार्थना पूर्ण होते. तर इकडे आता मंजू या दोघींना विचारते, अगं पण तुमच्या दोघींच्या रूम मधलं डस्टबिन कुठे आहे? तर तेव्हा रम्या म्हणते, घ्या, ही नवीन ना आशाताई जी आलेली आहे ना, तिला नीट काम करायचंच नसतं, घेऊन गेली असणार आहे खाली. तर तेव्हा वसू रम्याला म्हणते, अगं जाऊ देत रम्या, तू एक काम कर, हे तुकडे आहेत ना खालच्या डस्टबिन मध्ये जाऊन टाक. असं तिने सांगितल्या रम्या खुश होते आणि ते तुकडे आपल्या हातामध्ये घेते आणि आलेच असं म्हणून ती खालच्या डस्टबिन मध्ये टाकायसाठी जाते. तर आता इकडे खाली या दोघांची प्रार्थना पूर्ण झाल्यानंतर नंदिनी गणपती बाप्पाला नमस्कार करत असते. तर तेव्हा जीवा तिच्याकडे एकसारखाच प्रेमाने बघत असतो आणि आता तेव्हा त्यानंतर जीवा आरती घेत असतो. तर इतक्यातच रम्यावरून खाली येत असते आणि त्या दोघांना बघून त्या फोटोचे तुकडे ती मागे लपवते आणि त्यानंतर आता नंदिनी घराला आरती दाखवत असते आणि इतक्यातच रम्या तिच्या समोर येते. तर तेव्हा नंदिनी तिला थांबवते आणि तिला म्हणते, रम्या आरती घे. तर तेव्हा रम्या सुद्धा नाईलाजाने आरती घेऊ लागते आणि ती एकाच हाताने म्हणजे डाव्या हाताने आरती घेते आणि झटकन तिथून चाललेली असते. तर नंदिनी आता तिला परत थांबवते आणि म्हणते, अगं रम्या, आरती उजव्या हाताने घ्यायची असते, एवढं सुद्धा कळत नाही का तुला? आणि आता रम्याने तर उजव्या हातामध्ये त्या फोटोचे तुकडे पकडलेले असतात आणि तिची मात्र तर चांगलीच कोंडी होते आणि ती आरती न घेता तशीच थांबते. तर नंदिनी परत तिला विचारते, अगं रम्या, आरती घेतेस ना? आणि ती आता नंदिनी परत तिला विचारत असते, अगं रम्या, आरती घेतेस ना? असं ती विचारत असताना आता जेव्हा त्या दोघींच्या जवळ येतो आणि नंदिनीला म्हणतो, अगं सोड ना, आरती घेऊन काय होणार आहे? अगं वाईट कामं करणं सोडणार आहे काही? तर रम्या आता म्हणते, इतकीच वाईट कामं करते असं वाटते ना तुम्हाला? मग आरती तरी कशाला पुढे करताय माझ्या? आणि नकोय मला आरती, असं सांगून ती आपला हात मागेच धरते. तर तेव्हा नंदिनी परत तिला सांगायचा प्रयत्न करत असते. तर जीवा नंदिनीला म्हणतो, अगं सोड ना नंदिनी, जाऊ दे, चल आपण इकडे जाऊयात. असं म्हणून ते आता दोघे सुद्धा परत गणपती बाप्पा जवळ जातात आणि ते दोघे बाजूला गेल्या गेल्या लगेचच रम्या तिथून सटकते आणि ती लगेचच किचन मध्ये येते आणि किचन मध्ये येऊन किचनच्या डस्टबिन मध्ये ते फोटोचे तुकडे टाकते आणि त्या फोटोच्या तुकड्यांवरती तिथंच असलेला भाजीपाल्याचा उरलेला कचरा लगेचच टाकून देते आणि म्हणते, चला आता सगळे पुरावे मिटवून झाले, आता त्या नंदिनीला कोणी सुद्धा निर्दोष सिद्ध करू शकणार नाही, असं म्हणून ती हसू लागते. तर आता इकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर येतात. तर तेव्हा हे दोघे सुद्धा उठतात आणि सँडी डॉक्टरांना विचारतो, काय झालं डॉक्टर, माझं बाळ ठीक आहे ना? तर तेव्हा डॉक्टर म्हणतात, नाही, बाळाचं ना खूप सिरियस आहे बाळ आणि त्याचा पल्स रेट ना सारखा खूप कमी होतोय. तर डॉक्टरांनी असं सांगितल्यानंतर या दोघांना मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि सँडी तर डॉक्टरांच्या समोर हात जोडतो आणि म्हणतो, डॉक्टर प्लीज असं बोलू नका हो, काही करा आणि माझ्या बाळाला प्लीज वाचवा. तर डॉक्टर सांगतात, हे बघा, आम्ही तर प्रयत्न करतच आहोत, पण बाळाचं वजन तर अगोदरच खूप कमी आहे आणि सर्जरीमुळे ना त्याचा खूप ब्लड लॉस सुद्धा झालेला आहे आणि त्यामुळे ना त्याला आपल्याला आता ब्लड डोनेट करावं लागेल. तर तेव्हा रेखाताई सुद्धा रडू लागते आणि डॉक्टरांना म्हणते, हे बघा डॉक्टर, तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा आणि ना तुम्हाला आम्ही हवे तेवढे पैसे देऊ, पण प्लीज बाळाला तेवढं वाचवा. तर तेव्हा डॉक्टर त्या दोघांना सांगतात, पैसे नाही तर बाळाला ब्लड हवा आहे आणि बाळाचं ब्लड ग्रुप AB निगेटिव्ह आहे. तर तेव्हा सँडी लगेचच सांगतो, डॉक्टर, नैनाचा ब्लड ग्रुप AB निगेटिव्हच आहे. तर तेव्हा डॉक्टर सांगतात, हो ते बरोबर आहे, पण त्यांना ना डायबिटीस आहे, त्यामुळे ना बाळाला त्यांचं रक्त देता येणार नाही. आणि विचारतात, बरं ठीक आहे, पण तुमचा ब्लड ग्रुप काय आहे? तर तेव्हा सँडी सांगतो, माझा ब्लड ग्रुप B पॉझिटिव्ह आहे. तर त्यानंतर डॉक्टर रेखाताईला सुद्धा विचारतात की तुमचा ब्लड ग्रुप काय आहे? तर तेव्हा रेखाताई सुद्धा सांगते, माझा ब्लड ग्रुप O पॉझिटिव्ह आहे. तर तेव्हा डॉक्टर म्हणतात, नाही, मग दोन्ही सुद्धा नाही चालणार. तर तेव्हा सँडी तर खूपच घाबरतो आणि म्हणतो, मग डॉक्टर काही सुद्धा होऊ शकत नाही आणि तो डायरेक्ट चक्क डॉक्टरांच्या पायाच पडू लागतो. म्हणतो, डॉक्टर मी आता तुमच्या पाया पडतो, पण काहीही करा आणि माझ्या बाळाला वाचवा प्लीज. तर तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा, तुम्ही जरा शांत राहा, आम्ही सुद्धा ना सिच्युएशन अंडर कंट्रोल करण्याचा खूप प्रयत्न करत आहे, पण सतत कॉम्प्लिकेशन्स येत आहेत, पण वी विल ट्राय आवर बेस्ट. पण आत्ताच्या या कंडिशनला सिच्युएशन ही आहे की AB निगेटिव्ह रक्त मिळणं खूप रेअर आहे, तो सहज मिळत नाही आणि मी ना ब्लड बँकला सुद्धा फोन करून चौकशी करायला सांगते, पण इतकंच सांगते, जर ना ब्लड नाही मिळालं तर मात्र कठीण आहे. असं सर्व काही सांगून डॉक्टर आता तिथून निघून जातात. तर सँडी आणि रेखाताई मात्र खूप जोराने रडू लागतात. तर तेव्हा आता रेखाताई देवासमोर हात जोडते आणि देवाला प्रार्थना करू लागते, म्हणते, देवा वाचव रे आमच्या बाळाला, काही करून वाचव रे आमच्या बाळाला, अरे त्यानं अजून जग सुद्धा नाही बघितलेलं, अशा अर्ध्या वाटेतून त्याला नेऊ नकोस रे, असं म्हणून ती रडू लागते. तर तेव्हा सँडी सुद्धा रडत तिला धीर देऊ लागतो आणि तिला म्हणतो, प्लीज असं बोलू नकोस ताई, आणि जर माझ्या बाळाला काही झालं ना तर मी नाही जगू शकणार ताई. तर तेव्हा ती ताई म्हणते, अरे बघ, काही सुद्धा होणार नाही, आपल्या बाळाला काही सुद्धा होणार नाही.
तर आता इकडे घरामध्ये मिथून पिहूला शोधायसाठी गेलेला असतो आणि तो तिच्या मागे आता धावत असतो आणि तिला म्हणतो अगं पिहू मोबाईलवरती गेम खेळणं चांगलं नाही. तर तेव्हा पिहू मी गेम खेळणारच असं म्हणून पुढे पुढे धावत असते. तर मिथून तिला म्हणतो हे बघ तुला मी फटके देईन असं तो म्हणत असताना आता पिहू पुढे धावत असते आणि ती जिना उतरत असताना तिच्या हातामधला ग्लास खाली पडतो आणि फुटतो. तर तेव्हा आता मिथून तिच्यावरती ओरडू लागतो काय करत असतेस तू, दिवसभर धावत असतेस पळत असतेस कळत नाही का तुला, असं तो बोलत असताना आता जीवा आणि नंदिनी लगेचच धावत तिथं येतात आणि ती पिहू जवळ जाऊन तिला म्हणते अहो आणि मिथून काकांना म्हणते अहो रागवू नका तिला आणि पिहूला विचारते बाळा तुला लागलं नाही ना. तर तेव्हा पिहू नाही असं सांगू लागते. तर जीवा पिहूला म्हणतो अगं पिहू काय करतेस बाळा, लागलं असतं ना तुला. बरं ठीक आहे अगोदर हे सगळं क्लीन करावं लागेल तू तिथेच थांब असं म्हणून तो आता कल्पना ताई अशी हाक मारू लागतो. तर तेव्हा नंदिनी जीवाला थांबवते आणि त्याला म्हणते अहो जीवा तुम्ही त्यांना आवाज देऊ नका, त्या घरात नाही आहेत, गणपतीच्या खरेदीसाठी ना सुट्टीवरती गेलेले आहेत आणि थांबा मीच घेऊन येते असं म्हणून ती चाललेलीच असते. तर तेव्हा जीवा तिला थांबवतो आणि म्हणतो एक मिनिट तू कुठेही जाऊ नकोस, झाडू आणि सुपली मी घेऊन येतो आणि इथून हालू नका नाहीतर काच लागेल असं सांगून तो काचा चुकवत इथून निघून जातो. तर तेव्हा मिथून काका परत पिहूला बोलू लागतो. तर नंदिनी त्याला थांबवते आणि म्हणते बघा मिथून काका तुम्ही तिला काही सुद्धा बोलू नका आणि पिहूला म्हणते तू रूम मध्ये जा, तुझ्या पायाला काच वगैरे नको लागायला असं ती बोलत असते. तर तेव्हा मिथून काका म्हणतो पण हे काच वगैरे फुटणं चांगलं नसतं ना आणि काही वाईट तर घडणार नाहीये ना घरामध्ये. आणि त्यानंतर तो आता पिहूकडनं मोबाईल काढून घेतो आणि म्हणतो आता तरी फोन दे चल असं म्हणून तो फोन आपल्याकडे घेतो आणि पिहूला घेऊन वरती जाऊ लागतो. तर त्यांना असं बोलल्यानंतर नंदिनी मात्र विचारात पडते. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत या चौघांना मात्र त्या डस्टबिन मधला फोटोंचे म्हणजे ते फोटोंचे तुकडे सापडलेले असतात आणि त्या फोटोंचे तुकडे जोडून त्यांनी तो अखंड फोटो तयार केलेला असतो आणि त्या फोटो मधल्या साथीदाराचा चेहरा बघितल्यानंतर पार्थ लगेचच म्हणतो पालघरवरून परत येताना याच्याच बायकोला तर आम्ही मदत केलेली होती. तर काव्या सुद्धा लगेचच नंदिनीला म्हणते आणि त्या तिथं ना तुझ्या आनंद निवास मधल्या रेखाताई सुद्धा होत्या आणि हा तर तिचाच भाऊ आहे. तर तेव्हा जीवा लगेचच पार्थला विचारतो अरे दादा हॉस्पिटलचं नाव काय आहे. तर पार्थ सुद्धा त्याला लगेचच सांगतो सिटी हॉस्पिटल आणि त्यानंतर हे चौघे सुद्धा मिळून लगेचच त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. तर तिथे गेल्यानंतर रेखाताई या चौघांना सुद्धा सँडीची ओळख करून देते. ती म्हणते हा माझा भाऊ सँडी आहे आणि तेव्हा जीवा रेखाताईला म्हणतो सँडीला ना नंदिनीची ओळख करून द्यायची गरज नाहीये कारण ना हा नंदिनीला चांगलंच ओळखतो असं त्यानं म्हटल्यानंतर आता सँडीला मात्र चांगला धक्काच बसलेला असतो म्हणजे तो खूप जाम घाबरलेला असतो आणि रेखाताईला मात्र काही कळत नसतं. आणि मित्रांनो अखेर या चौघांनी मिळून सँडीला तर पकडलेलं आहे आणि आता या चौघांना वसूविरुद्ध चांगला ठोस पुरावा मिळालेला आहे आणि आता बघूयात हे उद्या काय करतात ते, म्हणजे सँडीला आता वसू समोर उभा करतात का आणखीन काहीतरी घोळतो हे आता आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये कळेलच. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.